गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला। जनकल्याण मराठी पत्रकार संघ दिंडोरी तालुक्याच्या वतीने आज दिनांक 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे सर्व अंगणवाडी केंद्राच्या सेविका यांना वणी कोळीवाडा 1 येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बोलावून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यात माँ के नाम एक पेड़ या प्रमुख वाक्यानुसार वृक्षारोपण ही काळाची गरज या माध्यमातून जनकल्याण मराठी पत्रकार संघाने हे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले। कृषी दिनानिमित्ताने आज आपण येथे संपन्न करत आहोत आणि त्याची कल्पना घेऊन वृक्षारोपणाची कल्पना घेऊन आज या ठिकाणी आमचे लाडके पत्रकार सुरेश भाऊ सुराशे यांनी संकल्पना आणि आयोजन केलं। तसेच त्यांचा वाढदिवस पण आहे, त्या निमित्तानं आज हे वृक्षारोपण पण एक आनंदायी वातावरणात झालं। त्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वांतर्फे साहेबांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व आपल्या मदतनीस आपल्या ग्रामपंचायत सदस्य सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपले सुराशे भाऊ सर्वांचेच मी मनापासून आभार मानते। तुम्ही मला मान सन्मान देऊन इथं बोलवला व 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते। आज खरोखर एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी केंद्र महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त एक झाड आईच्या नावाने खरोखर खूप चांगला कार्यक्रम राबवलाय, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते। आपल्या खडवी मॅडम खरोखर वन संरक्षण त्यांचं पण मॅडम खडवी मॅडमचं नाव जास्त लक्षात कारण आता आम्हाला वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य माझी जरी झालो तरी आमच्या सर्व सेविकांना मॅडमला सांभाळून घ्यावा, काही चूक झाली तेवढी मी तुम्हाला विनंती करते माझ्याकडून, कारण आतापर्यंत आम्ही काही चुका दाखवल्याच नाही आणि थोड्या एक्सपिरियन्स म्हणून होते। त्याच्यामुळं आज मला इथं आपल्या सुरेश साहेबांनी मला बोलवलं ते ऐन वेळी समजलं। खूप अर्ध्या तासात मी घरातून आवरून आणि इकडे ड्रेस करून आलेली, त्याच्यामुळं मला काही एवढी कल्पना नव्हती काही आपल्याकडे कार्यक्रम आहे, पण त्यांनी बोलवलं त्याच्यामुळे मी आपला एकात्मिक बाल विकास सेवा दिंडोरी अंगणवाडी केंद्र कोळीवाडा हा मला अंगणवाडी तर माहीत पण नव्हती, मी तिकडे जाऊन थांबली ते म्हणतात इकडे या म्हणून, तेव्हा मला या अंगणवाडी पण माहिती झाली। तर त्यानिमित्त सर्वांचे मी आभार मानते। आणि एक पेड माँ के नाम म्हणतात आईच्या नावाने, पण एक पेड माँ के नाम हा आमच्याकडे एक उपक्रम राबवत आहे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपण झाड वाटप केलेले आहे। तर आपण असं एक आईच्या नावाने किंवा माच्या नावाने आपण तो झाड लावा आणि जगाच ही माझी तुम्हाला सर्वांकडून मी अपेक्षा ठेवते। आईच्या नावाने भरपूर झाडं आणलेले आहे आणि त्या झाडांचं प्रत्येक झाडांचं खूप सारं महत्व असतं। प्रत्येक झाडाचं आपल्याला माहिती नाही, आपण युट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं तर त्या झाडाचे पानं किंवा त्याचे खोड किंवा त्याची साल कशासाठी उपयोगी असते। आता आपण तर टॅबलेटच खाऊन जगतोय, खरं सांगायचं तर आपण आयुर्वेदिक तर वापरतच नाही। आता बोरीची साल झाली खोकल्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक आहे, आपण ती खाल्ली पाहिजे, पण आपल्याला माहिती नाही। या लहान लहान बाळांना आपण शिकवू तेव्हा त्यांना माहिती होईल का ह्या झाडाचं हे महत्व आहे। तर प्रत्येकाने मी सर्वांना एक विनंती करेल, प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ छायाताई गोतरणे, वणी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील कोरडे, महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री टेपणे साहेब, आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश भोजने सर, शिक्षक श्री रवींद्र भरसट, वनरक्षक सौ ज्योती जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कविता खांडवी, जनता हॉस्टेलचे श्री भगरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, महिला पत्रकार वृषाली सोलंकी, महिला अन्याय अत्याचार निवारण समिती दिंडोरी तालुका अध्यक्षा सौ सुनीता गोवाडे, लता वाघ, शैला दळवी, सोनाली बागुल, सुवर्णा घोडे, अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे, अलका आहेर, अरुणा दुसाणी, अनिता जाधव, हेमलता चारोस्कर, अर्चना बागुल,
हुसेना शेख, सुनंदा राजगुरू, विमल वाघ, रेखा पंडित, स्वाती झोटिंग, सुनंदा भोये, मंजुषा क्षीरसागर, सुनीता सोनवणे व मदतनीस सौ प्रियंका बाविस्कर व सर्व महिला, माता, बालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.